नायकांबद्दल आदर करत नाही। मुक्त संवाद यात्रेचा पहिला हेतू आणि पहिला उद्देश हा आहे की महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सुरक्षितता आणि स्वाभिमान आणि सन्मान त्यांचा कायम राखणं हा आमच्या मुक्त संवाद यात्रेचा प्रधान हेतू आहे। की इथल्या महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, इथल्या महिलांचे प्रश्न अजेंड्यावर आले पाहिजेत, इथल्या महिलांमध्ये ज्या आशा वर्कर आहेत, ज्या आरोग्य सेविका आहेत, ज्या पोलीस सेवेमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, एसटी कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत, या प्रत्येक महिलेची सुरक्षितता आणि या प्रत्येक महिलेचा सन्मान राखता आला पाहिजे, यासाठी काम करणं ही आमची जबाबदारी आहे। याच हिंगोली जिल्ह्यामध्ये अजून एक खासदार आला, बऱ्याचशी नाव घेतलेलं हेमंत पाटील। हेमंत पाटलांनी कोविडच्या काळामध्ये तर जाऊ दे, त्याचं काही काम होतं नव्हतं सोडून द्या, जे लोक तोंड उचलून बोलतात की उद्धव साहेबांनी कोविडच्या काळात काय काम केलं, कोविडच्या काळामध्ये उद्धव साहेबांकडून जे काम झालं ते भारतात कुणाकडूनही झालं नाही। भारतातल्या नावाजलेला सगळ्यात उत्तम काम करणारा सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं नाव पुढे आलं, सर्वोत्तम मुख्यमंत्री। कोविडच्या काळात ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर तरंगत होती, अगदी त्याच वेळेला जेव्हा इकडे गुजरातमध्ये प्रेत रस्त्यावर जाळली होती, त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र एकाही प्रेताची विटंबना होत नव्हती, एकाही प्रेताबद्दल कसलीही अवहेलना होत नव्हती। आणि विशेष आहे, आता या घडीला महाराष्ट्रात कोविड नसताना एका दिवसात एका रात्रीत सरकारी दवाखान्यात जेवढे मृत्यू झाले तेवढे मृत्यू कोविडमध्ये पण कधी झाले नाही। नांदेडमध्ये असंख्य मृत्यू झाले, संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झाले, मुंबईला कळव्यामध्ये मृत्यू झाले, कोविड नंतर एका रात्रीत एवढे मृत्यू झाले। आणि या सगळ्या मृत्यूवर खासदार हेमंत पाटलांना जाब विचारायचा, त्याआधीच हेमंत पाटील डॉक्टरवर दाखवतात, डॉक्टरला बोलतात आणि डॉक्टरला आपल्या खासदारकीचा रुबाब दाखवत सांगतात की तू टॉयलेट साफ केला पाहिजे। आणि त्या खासदार हेमंत पाटलांना मॅनेज राजकारण करत काही बदमाश मदत करायला लागतात। असे बदमाश असतील इथले नाग ओळखले जातील आणि ठेचून काढले जातील। हेमंत पाटलांचं राजकारण एकूण बघितलं तर आदिवासी समाजातला डॉक्टर आहे म्हणून आदिवासी डॉक्टरला शौचालय साफ करायला सांगतात। इथं जेवढा म्हणून आदिवासी समुदाय आहे, मी टारफे साहेबांच्या कार्यक्रमातही सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगते, हिंगोली आणि हिंगोली परिसरातला जेवढा म्हणून आदिवासी समुदाय आहे, निवडणुकीला जाताना त्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवावं लागेल की जर एका आदिवासी डॉक्टरला शौच साफ करायला जाणीवपूर्वक हेमंत पाटलांसारखा मुजोर आणि माजोरला खासदार सांगत असेल तर त्याला त्याची लायकी 2024ला दाखवावी लागेल। राजे हो, ही मुक्त संवाद यात्रा काही संभ्रम आणि काही भ्रम जे अवतीभोवती पसरवले जातात त्यावर भाष्य करण्यासाठी आहे। आपल्या भोवती एक असे भ्रम पसरवले गेले, एक असं चित्र निर्माण केलं गेलं। काय चित्र होतं की जेवढे